जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2024मधील SY BSc, SY BA, SY BCom, SY BCA सेमिस्टर 3मधील AECC या सब्जेक्ट अंतर्गत इन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा इन्व्हायरमेंटल स्टडी किंवा EVS या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय आहेत. सगळ्यात प्रथम आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट जाणून घेण्या अगोदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची नोट्स आहे, सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 टू क्वेश्चन नंबर 5. म्हणजे इथे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 असे टोटल 5 प्रश्न दिले जातील. त्यापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. आणि तिसरी महत्त्वाची इन्स्ट्रक्शन आहे, क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5 कॅरी इक्वल मार्क्स. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला इक्वल मार्क्स म्हणजे 10 मार्क्स दिलेले आहेत. ओके. सो यामध्ये क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आत्ताची जी काही प्रश्नपत्रिका विचारली जाते ती एकूण 35 मार्कासाठी विचारली जाते. त्यासाठी पासिंगला तुम्हाला 14 मार्क्स आवश्यक असतात आणि पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम स्लॉट दिलेला असतो. हा पेपर जनरली इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये असतो. जे विद्यार्थी SY BSc, SY BCAला आहे त्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममधूनच द्यावे लागतात. तर जे विद्यार्थी SY BCom, SY BAला आहे त्यांना मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमधून ही परीक्षा देता येते. BSc आणि BCAवाले जर का मराठी मीडियम तुम्ही सिलेक्ट केलं तर त्यामधून मराठीतूनही तुम्ही उत्तर देऊ शकता. ओके. सो इथे आता क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. बघा, पहिला प्रश्न जो काय असतो तो सॉल्व एनी 5 क्वेश्चन्स ऑफ द फॉलोविंग. ओके. म्हणजे इथे तुम्हाला किमान 6 ते 7 प्रश्न दिले जातात. त्यापैकी किमान 5 प्रश्नांची शॉर्टमध्ये उत्तरं लिहायची असतात. त्यामध्ये त्याला आपण आन्सर इन 1/2 सेंटेन्स असं देखील म्हणू शकतो आणि यासाठी त्याला 5 मार्क्स आहे. म्हणजे 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. ओके. म्हणजे इथं यामध्ये तुम्हाला काही डेफिनेशन्स विचारल्या जातात, काही उदाहरणं तुम्हाला लिखाण करायला सांगितले जातात. दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 A तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन 6 मार्काला आहे, तर शॉर्ट नोट्स तुम्हाला 4 मार्कासाठी विचारली जाते. तसाच प्रश्न क्वेश्चन नंबर 3 आहे, जिथे ब्रॉड क्वेश्चन 6 मार्काला आहे आणि शॉर्ट नोट्स तुम्हाला 4 मार्कासाठी आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 पण ब्रॉड क्वेश्चन 6 मार्काला आणि क्वेश्चन 4B शॉर्ट नोट्स 4 मार्कासाठी विचारली जाते. आणि क्वेश्चन 5 राईट शॉर्ट नोट्स आहे एनी 4 आउट ऑफ 6 आणि 10 मार्कासाठीचा प्रश्न विचारला जातो. म्हणजे इथे जी काही शॉर्ट नोट्स विचारली जाईल ना ती 2.5 मार्कासाठी विचारली जाते, 2.5 मार्क्स. ओके. म्हणजे 4 शॉर्ट नोट्स लिहिल्या तर त्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स हे भेटून जातील. निदान याचं उत्तर तुम्हाला किमान 1 पेज तरी पूर्ण असायला हवं. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन नंबर 1साठी कोणकोणत्या डेफिनेशन्स तुम्हाला विचारले जातील किंवा एका वाक्यात कोणकोणते प्रश्न विचारले जातील. तर नंबर 1 आहे, डिफाईन द टर्म ऑफ इकोसिस्टीम किंवा नुसतं इकोसिस्टीम नावाने सुद्धा तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. त्याला मराठीत म्हणलं जातं परिसंस्था व्याख्या लिहा. दुसरा आहे, एनलिस्ट व्हेरियस कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन, जलप्रदूषणाची विविध कारणे लिहा. नेक्स्ट आहे, डिफाईन द टर्म ऑफ हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, म्हणजे जैवविविधतेचे हॉटस्पॉट याची व्याख्या लिहायची आहे. नेक्स्ट आहे, व्हॉट इज मीन बाय सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हा महत्त्वाचा प्रश्न असतो, तो खूप वेळेस विचारला जातो, तो म्हणजे शाश्वत विकास म्हणजे काय. नेक्स्ट आहे, डिफाईन द टर्म ऑफ सॉईल इरेक्शन, म्हणजे मातीची धूप याची व्याख्या लिहा. नेक्स्ट आहे, व्हॉट आर द व्हेरियस थ्रेट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, म्हणजे जैवविविधतेचे कोणकोणते धोके आहेत. हा पण प्रश्न आहे विचारलेला, कदाचित शॉर्ट नोट्सला पण विचारला जातो आणि एका वाक्यात उत्तरं लिहायला सुद्धा विचारला जातो. नेक्स्ट आहे, व्हॉट इज पोशिंग, म्हणजे POACHING, म्हणजे शिकार म्हणजे नेमकी काय. नेक्स्ट आहे, व्हॉट इज इकोलॉजिकल सक्सेशन, म्हणजे पर्यावरणीय उत्तराधिकार म्हणजे नेमकी काय हे स्पष्ट करा. नेक्स्ट आहे, व्हॉट इज हॅबिटेट लॉस,
म्हणजे अधिवास हानी म्हणजे नेमकी काय. पुढे आहे व्हॉट इज फ्लड म्हणजे पूर म्हणजे काय. नेक्स्ट आहे व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. मगाशी जसं डेफिनेशन विचारली होते तसं इथे हा पण प्रश्न विचारला जातो, जसं जैवविविधतेचे हॉटस्पॉट म्हणजे काय. नेक्स्ट आहे डिफाईन द लँड डिग्रेडेशन म्हणजे जमिनीच्या ऱ्हासाची व्याख्या लिहा. नेक्स्ट आहे व्हॉट इज द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणजे अक्षय ऊर्जा संसाधने म्हणजे काय, म्हणजे अशी कोणती संसाधने आहेत जी कधीही संपत नाही. ओके. नेक्स्ट आहे व्हॉट इज कॉल्ड ॲज अ सॉईल इरेक्शन मातीची धूप कशाला म्हटली जाते. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ फूड चेन विथ एक्झाम्पल. फूड चेनवरती तुम्हाला शॉर्ट नोट्स पण आहे, ब्रॉड क्वेश्चन पण आहे आणि एका वाक्यात उत्तर लिहायला पण विचारलं जाईल. अन्न साखळी या शब्दाची व्याख्या उदाहरणासहित लिहा म्हणजे अन्न साखळीचा पहिला भक्षक कोण तर शेवटचा कोण आणि ती आकृतीच्या सहाय्याने तुम्हाला ते दाखवायचं आहे. शिवाय तुम्ही उदाहरणंसुद्धा देऊ शकता. आणि नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय डिसर्टिफिकेशन. ओके. याला म्हणलं जातं वाळवंटीकरण म्हणजे काय. क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 4मध्ये कोणकोणते ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स विचारले जाते त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. काही प्रश्न तुम्हाला एका वाक्यामध्ये पण विचारलेले आहे, तेच इकडे पण तुम्हाला शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेश्चनला विचारलेले आहेतच. ओके. सो पहिला आहे राईट अ शॉर्ट नोट्स ऑन फॉरेस्ट इकोसिस्टीम म्हणजे जंगल परिसंस्था किंवा वन परिसंस्था यांची व्याख्या लिहा किंवा यावर टिप लिहा. नेक्स्ट आहे राईट अ शॉर्ट नोट्स ऑन इकोसिस्टीम अँड बायोडायव्हर्सिटी सर्व्हिसेस म्हणजे परिसंस्था आणि जैवविविधतेची कार्य थोडक्यात स्पष्ट करा. नेक्स्ट आहे शॉर्ट नोट्स ऑन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणजे थोडक्यात पारंपरिक आपल्याला या ठिकाणी पारंपरिक ऊर्जा स्रोतावरती थोडक्यात टीप लिहायची आहे. नेक्स्ट आहे बायो जिओग्राफिक झोन्स ऑफ इंडिया महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील जैविक भौगोलिक क्षेत्राबद्दल थोडक्यात माहिती लिहा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द फूड वेब विथ नीट लेबल डायग्राम म्हणजे आकृतीसह स्पष्ट करा अन्नजाळे. मागाशीच मी सांगितलं अन्नजाळे यावरती तुम्हाला उदाहरणं पण लिहिलं जातो, डायग्राम पण तुम्हाला काढावी लागते. नेक्स्ट आहे राईट अ शॉर्ट नोट्स ऑन डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड आणि वृक्षतोड म्हणजे काय किंवा त्याची कारणंसुद्धा तुम्हाला विचारली जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन इंडिया इज अ मेगा बायोडायव्हर्सिटी नेशन भारत एक विशाल विविधता असलेले राष्ट्र आहे हे स्पष्ट करा. नेक्स्ट आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन इन सिटू कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधतेमधील इन सिटू संवर्धनेवर टिप लिहा. हा एक महत्त्वाचा प्रश्न कायम विचारला जातो. नेक्स्ट आहे सॉईल इरेजन म्हणजे मातीची धूप वर्णन करा. मगाशी जसं उदाहरणं विचारलं लावले किंवा व्याख्या विचारली तसं इथे यावर शॉर्ट नोट्स लिहायला विचारलं जाऊ शकतं. नंतर डिसर्टिफिकेशन म्हणजेच वाळवंटीकरणावर टिप लिहा. नेक्स्ट व्हॉट आर द थ्रेट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी मगाशीच मी सांगितलं की जैवविविधतेला असणारे धोके लिहा. नेक्स्ट आहे व्हॉट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड व्हाय इट इज नेसेसरी म्हणजे शाश्वत विकास म्हणजे काय आणि शाश्वत विकासाची गरज स्पष्ट करा. नेक्स्ट आहे व्हॉट आर द कॉजेस अँड इम्पॅक्ट ऑफ डिफॉरेस्ट्रेशन जंगलतोडीची कारणे आणि परिणाम काय आहेत ते स्पष्ट करा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन मल्टीडिसिप्लिनरी नेचर ऑफ इन्व्हायरमेंटल स्टडी पर्यावरणीय अभ्यासाचे बहुविद्याशाखीय स्वरूप स्पष्ट करा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे डिस्क्राईब इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर सोर्सेस अँड इट्स यूज अँड ओव्हर एक्सप्लोटेशन म्हणजे जलस्रोताचे महत्त्व आणि त्याचा वापर आणि जलस्रोताचे अतिशोषणाचे वर्णन करा. आणि लास्ट प्रश्न आहे एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ॲन इकोसिस्टीम. हा पण प्रश्न करून ठेवा, जनरली जास्त करून विचारला जाईल म्हणजे परिसंस्थेची रचना स्पष्ट करा. आता आपण टिपा द्या हा प्रश्न क्रमांक 5मध्ये 2.5 मार्कासाठीला विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न आहे. नंबर 1 मॅन वाईल्ड लाईफ कॉम्प्लेट म्हणजे मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष. नेक्स्ट इन सिटू कन्झर्वेशन त्याला इन सिटू जैवविविध संवर्धन असं म्हटलं जातं. तसंच एक्स सिटू कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेचे एक सिटू संवर्धन. नंतर ॲक्वाटिक इकोसिस्टीम ज्याला आपण जलपरिसंस्था असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे इम्पॅक्ट ऑफ मायनिंग ऑन इन्व्हायरमेंट म्हणजे खाणकाम उद्योगाचे किंवा खाणकामाचे परिणाम स्पष्ट करा.
नेक्स्ट आहे लँड डिग्रिडेशन, ज्याला आपण जमिनीचा ऱ्हास किंवा जमिनीची धूप असं देखील म्हणत असतो. नेक्स्ट आहे पोशिंग ऑफ वाईल्ड लाईफ, म्हणजे वन्यजीवांची शिकार. हा एक महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न आहे, म्हणून यावरती जास्त करून प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. नेक्स्ट आहे डिझर्ट इकोसिस्टीम, म्हणजे वाळवंट परिसंस्था. नेक्स्ट आहे ओव्हर एक्सप्लोटेशन ऑफ सरफेस वॉटर, पृष्ठभागावरील पाण्याचे अतिशोषण. आणि नेक्स्ट आहे इकोसिस्टीम. मगाशीच म्हणालो की इकोसिस्टीमवरती शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेश्चन पण विचारला जातो किंवा एका वाक्यात उत्तर लिहायला पण विचारलं जातं, म्हणून मी इथे पण दिलेला आहे. नेक्स्ट आहे बायोलॉजिकल इन्व्हेन्शन, त्याला जैविक इन्व्हेन्शन असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, ज्याला आपण अनुवांशिक जैवविविधता असं म्हणत असतो. आणि शेवटचे 4 पर्याय दिलेले आहे ते म्हणजे अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस, ज्याला आपण वैकल्पिक ऊर्जा संसाधने असं म्हणत असतो. म्हणजे कोणत्या याला कोणते संसाधने उपयोगाचे आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर फॉरेस्ट इकोसिस्टीम, ज्याला आपण वन परिसंस्था असं म्हणतो. नंतर फूड वेब, ज्याला अन्नजाळे असं म्हटलं जातं. आणि शेवटी आहे ड्रॉप्स, ज्याला आपण दुष्काळ असं म्हणतो. जनरली दुष्काळावरती ह्यावेळेससुद्धा शॉर्ट नोट्स लिहिण्याची किंवा विचारण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून तुम्ही हा प्रश्न काळजीपूर्वक करून ठेवा. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण सेमिस्टर 3मधील SYBSc, SYBA, SYBCom, SYBCAच्या AECC ॲबिलिटी एन्हान्समेंट कंपल्सरी कोर्स जो काही आहे त्याच्या इन्व्हायरमेंटल अवेअरनेस किंवा स्टडी किंवा EVS सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी बघितलेले आहे. यासारखे पुढचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे म्हणजे पेपर नंबर 4साठी सेमिस्टर 4साठीचे ते देखील आपण लवकरच अपडेट करणार आहोत. त्याच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अद्याप जर का आपण आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. सो टेक केअर, ऑल दी बेस्ट, धन्यवाद.